नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल झाटे. आज आपण बघूया BROच्या काही जागा निघालेल्या होत्या याआधी, ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर त्याची आता तारीख वाढवून भेटली मुलांसाठी. त्याला आपण जर तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं झालं त्याला आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्याविषयी आता आपण याच्यामध्ये माहिती घेऊया. आता हे जे दाखवतं स्क्रीनवरती मी तुम्हाला हे त्यांचं नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याची लिंक पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता याच्यामध्ये काय काय पोस्ट येतात आहे की नाही, त्यासाठी काय एलिजिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, लास्ट डेट कोणती आहे, किंवा तो फॉर्म भरायचा कसा, याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊया आपण. जसं जसं या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये आहे मी तसं तुम्हाला सांगत आहे. तरी पण तुम्ही एकदा अप्लाय करण्याच्या आधी व्यवस्थित पूर्ण हे नोटिफिकेशन डाउनलोड करून व्यवस्थित बघून म्हणजे फॉर्म फिलअप करा, जेणेकरून कोणती मिस्टेक होणार नाही, ठीक आहे. तरी इथं मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करत आहे, पण कधी कधी एखादा पॉईंट मिस राहू शकतो माझ्याकडून चुकून, ठीक आहे. तर तो तुम्ही नंतर कवर करून घ्याल. आता त्याच्यामध्ये जवळपास 7 पोस्ट येतात. यांनी इथं सांगितलं ड्राउटमॅन, एक सेकंद हायलाईट करतो. ड्राउटमॅन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल वर्कर, याच्यामध्ये पण त्यांनी 2 सांगितले. नंतर स्टोअर कीपर टेक्निकल, अशा वेगवेगळ्या 7 पोस्ट येतात. आता त्या पोस्टमध्ये पण त्यांनी आपल्याला हे पण सांगितलं की कोण्या कॅटेगरीसाठी किती किती जागा आहेत, किती किती व्हॅकन्सी येतात, आणि इथं टेबल पण आपल्याला सांगितलं आहे. तर तुम्ही फॉर्म जेव्हा फिलअप करसाल तर तुमची कास्टनुसार ते तुम्ही व्यवस्थित त्या पोस्टसाठी अप्लाय करताना जागा व्यवस्थित बघून घ्यायच्या, आणि प्रयत्न करा की जास्त जिथं जागा राहतील ठीक आहे नाही त्या पोस्टसाठी अप्लाय करा तुम्ही. जवळपास त्यांनी जर टोटल जागा सांगितल्या 459 एवढ्या जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत. याच्याविषयी आता आपण घेऊ माहिती. आता हे जे नोटिफिकेशन आहे यांनी खालचं एक पेज सांगितलं याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक हिंदी लँग्वेजमध्ये पण त्यांनी सांगितलं याच्यामध्ये. एक सेकंद मी वर येऊन दाखवतो तुम्हाला. हिंदीमध्ये पण त्यांनी सांगितलं, जर काही मुलांना इंग्लिश जर अंडरस्टँड जर नाही झालं तर ते हिंदीमध्ये सुद्धा रीड करू शकतात, ठीक आहे. आता हा फॉर्म अप्लाय कसा करायचा किंवा हा फॉर्म भरायचा कसा, ऑनलाईन भरायचा, ऑफलाईन भरायचा, किंवा आजकाल एक नवीन पद्धत आली या कोरोनाच्या काळामध्ये ईमेलद्वारे पण काही एक्झाम घेतल्या जातात हे का नाही, फॉर्म एक्सेप्ट केले जातात. पण हा जो फॉर्म आहे तुम्हाला त्यांनी तो हे जे नोटिफिकेशन आहे का नाही याच्यामध्ये त्यांनी फॉर्म सांगितलं आहे. म्हणजे ॲक्च्युली हा फॉर्म आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आता हे जवळपास इथून जे पेज मी हायलाईट केलं इथून हे ठीक बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, हे जे निळ्या रंगामध्ये दिसत आहे तिथून त्या पेजपासून तुम्हाला आता खाली मी सांगणारच, त्या पूर्ण पेजेसची तुम्हाला प्रिंट मारायची आहे, ठीक आहे. प्रिंट मारल्यानंतर तो व्यवस्थित भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरताना पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, हा फॉर्म फक्त हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच भरला गेला पाहिजे. तुम्ही जर मराठीमध्ये किंवा एखाद्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही जर भरला तर तुमचा हा फॉर्म एक्सेप्ट केला जाणार नाही, हा रिजेक्ट केला जाईल. त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे, फक्त हिंदी आणि इंग्लिश. आणि प्रयत्न करा की खोडातोड न होण्याचा प्रयत्न करा. माहिती भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक व्हायची, स्पष्ट व्हायची, खोडातोड नको. पेन पण चांगला यूज करायचा, नाही तर आपला पेन डार्क राहतो आणि इथं मोठा डाग पडून जातो, ठीक आहे. नाव पण वाचता येत नाही व्यवस्थित, ठीक आहे. तर हा जो फॉर्म आहे याच्यामुळे त्यांनी इथं दिलेला आहे आपल्याला. एक मिनटं मी तुम्हाला पूर्ण फॉर्मच दाखवतो. हा स्क्रीनवर जसं दिसत आहे हा एक पेज आहे, हे सेकंड एक पेज फॉर्मचंच आहे. हे पूर्ण तुम्हाला डाउनलोड करावं लागेल त्यांनी जसं सांगितलं का नाही. सोबत इथं ॲडमिट कार्ड पण दिलं त्यांनी तुम्हाला. तुम्ही जर याआधी कधी ऑफलाईनचा फॉर्म जर भरला असं तुम्हाला माहिती असणार की हेच ॲडमिट कार्ड आपल्याला ते रिटर्न करतात जेव्हा त्यांचं एक्झाम, किंवा आपण बोलू शकतो आपल्याला जेव्हा बोलवतात की नाही तेव्हा हेच आपल्याला ॲडमिट कार्ड ते रिटर्न करतात आपल्या ॲड्रेसवरती, ठीक आहे. इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला त्यांनी हे पण सांगितलं की इसेन्शियल क्वालिफिकेशन, पे स्केल आणि एज लिमिट. त्याआधी तुम्हाला आता स्पष्ट करतो. जवळपास माझ्या हिशोबाने एक सेकंद, हे जे ॲडमिट कार्डचं जे पेज दिसत आहे तुम्हाला, म्हणजे पेज 1, 2, 3, 4 या 4 पेजची तुम्हाला प्रिंट मारायची, त्या ऑफलाईन फॉर्ममध्ये भरायची व्यवस्थित, ठीक आहे. तर पोस्टाने कोण्या ॲड्रेसवर पाठवायचं त्यांनी तिथं स्पष्ट सांगितलं. तुम्हाला आता दाखवून देतो मी ॲड्रेस, ठीक आहे. एक सेकंद, या नोटिफिकेशनमध्येच ॲड्रेस आहे त्यांचा, हे बघा यांनी इथं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला ही डेट संपण्याच्या आधीच हा फॉर्म तिथं सबमिट करावा लागेल, हे की नाही. जसं की इथं बघा, टू रीच GREF सेंटर, दिल्ली कॅम्प, पुणे. त्यांनी इथं पिनकोड पण सांगितला 411015. हा ॲड्रेस मी तो हायलाईट केला आहे, ठीक आहे. हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये भेटून जाईल, ठीक आहे. म्हणजे पुण्याला तुम्हाला सरळ पोस्टने पाठवायचं आहे. आणि पोस्टाने पाठवताना पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं की हे रजिस्टर पोस्ट असलं पाहिजेत,
तुम्ही जेव्हा पोस्टामध्ये असाल का नाही, त्यांनी इथं आणखी तो पॉईंट सांगितला आहे यांनी, की तुम्हाला हा रजिस्टर पोस्ट करावं लागेल. तुम्ही पोस्टामध्ये गेलं की त्यांना ते माहिती राहते रजिस्टर पोस्ट कसं करायचं. थोडे पैसे त्याला जास्त लागत असतील नक्कीच, ठीक आहे. तो तुम्हाला ते करून ते पाठवायचं आहे. बघू आपण खाली आणखी हे ॲडमिट कार्ड पण व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. आणि डॉक्युमेंट आता थोडंसं आपण जराशी पोस्टविषयी आणि त्याच्यासाठी वयाची लिमिट काय आहे, शिक्षण किती असणार, पे स्केल तर मी तुम्हाला सांगतच नाही. सध्या या टाईममध्ये पे स्केलपेक्षा जॉईनिंग महत्त्वाचं आहे की नाही. पे स्केल केल्यानंतर वाढतच असणार आहे, ठीक आहे. जसं की याने डाऊट मॅन सांगितलं. आता प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे तुम्ही त्याचंच बघा, विनाकारण दुसऱ्या पोस्टचं बघून कन्फ्युजन व्हायचं नाही कधी, ठीक आहे. आता पूर्ण मी तुम्हाला वाचून तर दाखवत नाही आहे, तरी एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतोच वाचून. काही काही मुलांना इंग्लिश थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते. एक सेकंद, ठीक आहे. आता पहिली पोस्ट जशी डाऊटमध्ये सांगितलं आणि वयाची लिमिट सांगितली 18 ते 27 वर्ष सांगितलं. याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन असणार आहे, तर ते खाली सांगितलं असणार आपण नक्कीच, ठीक आहे. बघू आपण ते पण. आणि इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितलं, म्हणजे शिक्षणाचे काय अट सांगितली त्यांनी, की 10+2 विथ सायन्स सब्जेक्ट, म्हणजे सायन्स झालेलं पाहिजेत 12वी सरस सोप्या भाषेत. सोबत त्यांनी हे पण सांगितलं की हॅविंग 2 years सर्टिफिकेट इन आर्किटेक्चर ऑर ड्राउटमॅनशिप फ्रॉम रिकॉनाइज इन्स्टिट्यूट ऑर इक्वॅलेंट. सर त्याला सर्टिफिकेट पण हवं, एक ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ड्राउटमॅनशिप या फील्डमध्ये, ठीक आहे. ते एक सोबत म्हणजे 12वी+ हे असायला पाहिजे. त्याने और आणखी खाली सांगितलं पॉझेसिव्ह 2 year नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट फॉर डाऊटमॅन सिव्हिल फ्रॉम रिकॉनाइज इन्स्टिट्यूट अँड हॅविंग 1 year प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. दोन्हीपैकी एक हवं आहे. एक तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी चालेल किंवा एक्सपिरियन्स जरी असेल तरी पण चालेल. हे झालं या पोस्टसाठी डाऊटमॅन. आता तुम्ही कोण्या पोस्टमध्ये फिट बसता ते तुम्हाला बघावं लागेल, है की नाही. त्यानुसार तुम्ही ते व्यवस्थित बघून हे करायचं. दुसरं सुपरवायझर स्टोअरमध्ये, त्यांनी इथं वयाची लिमिट 18 ते 27 वर्ष सांगितलेली आहे. त्यांनी परत इथं फक्त शिक्षण जे सांगितलं आहे, इथं त्यांनी सांगितलं आहे डिग्री. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि इथं स्पष्ट सांगितलं आहे, इथं बघा डिग्री लागणार आहे तुम्हाला. सोबत पजेसिंग सर्टिफिकेट इन मटेरियल मॅनेजमेंट ऑर इन्व्हेंटरी कंट्रोल ऑर स्टोअर कीपिंग फॉर्म. सोबत ते पण, आणि 2-3 अशा खूप साऱ्या कंडिशन दिलेल्या आहेत, ठीक आहे. मी मेन वाचून दाखवते तुम्हाला. जे नेहमी ॲक्च्युली मुलांचं जे नेहमी फॉर्म भरतात का त्यांना माहीत राहते, ठीक आहे. बघू खालची एक पोस्ट बघू आणखी एक सेकंद. ठीक आहे, रेडिओ मेकॅनिक्ससाठी सांगितलं आणखी आपल्याला, ठीक आहे. याच्यामध्ये पण वयाची लिमिट जवळपास सारखीच आहे, 18 ते 27 वर्ष. त्यानंतर त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं मॅट्रिक म्हणजे 10वी झालेला असायला पाहिजेत. सोबत पजेसिंग रेडिओ मेकॅनिक्स सर्टिफिकेट फ्रॉम इंडिव्हिज्युअल किंवा ITI म्हणू शकतो आपण. त्यांनी ITIची पण एक आपल्याला कंडिशन सांगितली याच्यामध्ये. एक सेकंद. त्यांनी ITIची पण याच्यामध्ये कंडिशन सांगितली आहे विथ 2 year एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांनी 2 वर्ष एक्सपिरियन्ससुद्धा सांगितलं आहे. हॅज रेडिओ मेकॅनिक्स इन गव्हर्मेंट पब्लिक ऑर प्रायव्हेट सेक्टर, कोण्याही सेक्टरमध्ये असलं तरी चालते, ठीक आहे. आणखी त्यांनी 2 कंडिशन सांगितली. आता खालच्या पोस्टसाठी बघू आपण लॅबॉरेटरी असिस्टंट, यासाठी पण जवळपास 10+2 12वी प्लस एखादं सर्टिफिकेट पण लागणारच आहे तुम्हाला, ठीक आहे. आणखी बघू आपण हे मल्टी स्किल वर्करसाठी पण 18 ते 25 वर्ष वय लिमिट आहे. दोन्ही पोस्टसाठी 18 ते 25. एज्युकेशन 10वी+ सर्टिफिकेट आहे, यांनी इथं सांगितलं स्पष्ट कोणकोणतं सर्टिफिकेट हवं कोणा पोस्टसाठी. ज्या मुलांपाशी सर्टिफिकेट त्यांनीच अप्लाय करा, है की नाही. विनाकारण कोणीही अप्लाय करत बसू नका, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल आणि तुम्ही जे मेहनत करसाल ही पूर्ण वेस्ट चालली जाईल तुमची, ठीक आहे. जवळपास मी आता व्यवस्थित पाहिलं याच्यामध्ये हे पूर्ण जे पोस्ट आहेत का नाही, याच्यामध्ये 10वी+ 12वी म्हणू शकतो आपण, प्लस एक सर्टिफिकेट पाहिजेत प्रत्येकाला, ठीक आहे. जसं की या स्टोअर कीपर टेक्निकमध्ये पण त्यांनी सांगितले आहेत बघा, हॅविंग स्टोअर कीपिंग नॉलेज रिलेटेड टू व्हेकल ऑर इंजिनिअरिंग इक्विपमेंट, 3 एक्सप्रेस इन स्टोअर एस्टॅब्लिश्ड डिझायरेबल, म्हणजे असला तर चालेल, खूपच चांगले, ठीक आहे. हॅविंग पास इन, ठीक आहे. याचं काय आपल्याला जास्त आवश्यकता तर नाही आहे, म्हणजे 12वी+ थोडंसं तुम्हाला माहिती हवी
ज्यांनी सांगितलं स्टोअर कीपिंग नॉलेज रिलेटेड टू व्हेकल और इंजिनिअरिंग इक्विपमेंट, त्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजेत, मग त्यांना ते प्रिफरन्स दिल्या जाईल. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. जर वयाची लिमिट आणि शिक्षण काय काय, तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही ते फिलअप करू शकता. त्यांनी आपल्या याच्यामध्ये सिलेबस पण सांगितला की कोण्या पोस्टसाठी काय काय कसं राहणार आहे. ठीक आहे, बघू इथं आपण एक सेकंद मी तुम्हाला तरी सांगतो. जवळपास 7 पोस्ट सांगितले होते आपण. ठीक आहे. इथं जसं डाऊट मॅन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅबोरेटरी असिस्टंट, याच्या खाली पण आणखी मल्टी काय इथं MSW. ठीक आहे, त्याच्या पण आपल्याला जागा त्यांनी इथं सांगितल्या आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय असणार आहे यांनी इथं स्पष्ट सांगितलं आहे. एक सेकंद. ठीक आहे, पेपर कसा असणार, किती मार्काचा असणार, त्याच्याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे इथं. रिटन टेस्ट किती मार्काचे असणार आहे, त्यामध्ये क्वेश्चन्स कोणकोणते राहते, 100 मार्क 100, असं पूर्ण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. मी जर एवढं पूर्ण जर सांगत बसलो का नाही, तर हा व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊन जाईल. मी तुम्हाला फक्त ओव्हरऑल एक आयडिया सांगत आहे की हे पूर्ण याच्यामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. ज्या मुलांनी फॉर्म भरला त्यांना जर वाटत असेल की सर आम्हाला सिलेबसविषयी पण थोडंसं गाईड करा, तर त्याच्यावरती मला सेपरेट व्हिडिओज बनावं लागेल. कारण की हे टॉपिक खूप किचकट आहेत. किचकट म्हणजे असं म्हणजे 7 पोस्टचे वेगवेगळे टॉपिक आहेत, वेगवेगळी मार्किंग्स आहेत, आहे का नाही. तर त्यानुसार मी तुम्हाला ते नंतर सांगू शकतो. सध्या फक्त याच्यामध्ये सिलेबसविषयी पण माहिती दिली. आपण सुरुवातीला फक्त एवढंच लक्षामध्ये ठेवू आपण. ठीक आहे, त्याने आणखी काही जनरल इन्स्ट्रक्शन सांगितल्या. जसं की 1-2 इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी आधी सुरुवातीलाच सांगितलं. फक्त याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असणार, जे फिमेलसाठी नाहीतच आहेत जागा आहे. ठीक आहे, त्यामध्ये खूप सारे कंडिशन्स आहेत. जे नॉर्मली जे प्रत्येक एक्झामसाठी राहतात काही तेच कंडिशन, अशा वेगळ्या कोणत्या नाही आहेत. ठीक आहे, आणखी मी तुम्हाला फक्त महत्त्वाचे सांगत आहे. ठीक आहे, मला बघू द्या. फक्त महत्त्वाची जर एखादी असेल तर मी ती सांगतो, स्किप नाही झाली पाहिजेत ती. तरी तुम्ही फॉर्म भरताना हे का नाही व्यवस्थित एकदा नोटिफिकेशन रीड करायचं. कोणाला इंग्लिशची जर अडचण जात असेल तर आपला एखादा चांगला मित्र जो कोणी असेल ज्याला इंग्लिश थोडं माहिती आहे, तर त्याच्या हातून जरी तुम्ही समजून घेतला फॉर्म तरी पण चालेल. जसं की मग तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये त्यांनी एज रिलॅक्सेशन पण सांगितलं आपल्याला इथं, आहे की नाही. जे काही काही मुलांचं एज थोडंसं राहते बाउंड्रीवरती, तर त्यांना इथं सांगितलं एज रिलॅक्सेशन. अनरिझर्व कॅटेगरीसाठी तर काही नाहीच आहे. SC कास्टसाठी 5 वर्ष त्यांनी सूट दिलेली आहे आपल्याला. OBCसाठी 3 वर्ष आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट हू रेंटर नॉट लेस दॅन 3 इयर. ठीक आहे, याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे अप टू 45 इयर्स सांगितलं आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी वेगळं सांगितलं. फिजिकल हँडिकॅपसाठी 10 वर्ष आहे. जम्मू अँड काश्मीरचा तर संबंधच येत नाही आपल्याला. सध्या म्हणजे आपली मुलं त्या भागामध्ये नाहीत म्हणून तसं म्हटलं मी. ठीक आहे, आणखी बघू आपण. एक सेकंद. मला ॲप्लिकेशन फी मी तुम्हाला नाही सांगितली. ॲप्लिकेशन फी पण तुम्हाला सांगतो इथं. इथं सांगितलं की फॉर कॅन्डिडेट किंवा EW इकॉनॉमिक बॅकग्राऊंड इकॉनॉमिक क्लास म्हणतो आपण त्याला ₹50 आणि OBCसाठी ₹50. SC ST फिजिकल हँडिकॅपसाठी फी काही नाही, 0 असणार आहे. ठीक आहे, आता ही फी भरायची कशी त्यांनी इथं ती पण स्पष्ट सांगितलं आहे. ही फी तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता. आणि इथं स्पष्ट कॅन्डिडेट मस्ट पे द ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला वापस भेटणार नाही आहे. तुमचं सिलेक्शन हो न हो, फॉर्म रिजेक्ट हो किंवा ॲक्सेप्ट हो, फी रिटर्न तुम्हाला भेटणार नाही आहे. डायरेक्टली थ्रू ऑनलाईन URL लिंक, त्यांनी ही लिंक दिली. ठीक आहे, या लिंकद्वारे डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन पे करायचे. पण DD वगैरेचं याच्यामुळे त्यांनी इथं तर तसं DDचं पण सांगितलेलं आहे इथं. ठीक आहे, पण ऑनलाईनचंच बेस्ट ऑप्शन राहील माझ्या हिशोबाने. कोणत्याही नेट कॅफेवरती गेलं तुम्हाला इझिली कोणी पण भरून देणार, ₹50 आहे. पण एक महत्त्वाचे तुम्हाला इथं त्यांनी एक गोष्ट ही पण सांगितली की ॲप्लिकेशन विल बी फिल इन इंग्लिश अँड हिंदी ऑनली. या 2 भाषेमध्येच तुम्हाला ते फॉर्म भरायचा आणि ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगितलं कोण्या ॲड्रेसवरती सेंड करायचं आहे. ठीक आहे, तो ॲड्रेसवरती व्यवस्थित सेंड करायचं. ठीक आहे, आणखी बघू काय कामाचं आहे का याच्यामध्ये आपले सर्वच गोष्टी महत्त्वाच्या येतात. पण एवढ्या इन्स्ट्रक्शन मी रीड करत नाही सध्या आता. बाकी तुमची माहिती भरली जसं इनव्हॅलिड ॲप्लिकेशन होऊ शकते जर तुम्ही जर पूर्ण इन्स्ट्रक्शन माहिती व्यवस्थित करेक्टली भरा, चुकीची भरू नका. एखाद डॉक्युमेंट नसेल तर त्याच्याविषयी माहिती टाकूच नका, हे की नाही. जे आहे ते पूर्ण असायला पाहिजे व्यवस्थित, समोर आपल्याला काही अडचण जाणार नाही. आणि डॉक्युमेंट्स पण सांगितले आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आणि सर्व डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी ओरिजिनल तर असायलाच पाहिजेत.
प्लस प्लस सोबत फॉर्म जेव्हा तुम्ही सबमिट करसाल का नाही, फॉर्मसोबत एक झेरॉक्स पण तुम्हाला पाठवायची आहे. जसं की त्यांनी सांगितलं कॉल लेटर, ते फॉर्मची प्रिंट काढली का नाही, त्याच्यामध्ये कॉल लेटर आहे, एक आधार कार्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षणाचं आपण म्हणू शकतो सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आणि इथं आणखी एक सांगितलं इन्कम अँड असिस्ट सर्टिफिकेट टू प्रोड्यूस EWS फॉर फिनान्शियल. इकॉनॉमिक बॅकग्राऊंडमध्ये जर इकॉनॉमिक वीक क्लास म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जर असतं त्यांना ते हे पण लागणार सर्टिफिकेट, इन्कम अँड असिस्ट सर्टिफिकेट किंवा इन्कमच सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण. त्याने आणखी सोबत सांगितलं आपलं डोमिसाईल पण सांगितली आहे. ठीक आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट PWD म्हणजे हँडिकॅप असेल त्याचं पण तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, आणखी बघू याच्यामध्ये काय आहे का. ज्यामुळे त्यांनी खूप सारं काही सांगितलं आहे, टेस्ट एक्झाम कशी कशी होणार त्याच्याविषयी पण त्यांनी माहिती सांगितली आहे. ठीक आहे, आणि हे जे फिजिकल स्टँडर्ड जे होणार हे पुण्यालाच होणार आहे महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे, तुम्हाला बाहेर सिटीमध्ये जायचं काम नाही आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण, त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल. ठीक आहे, त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत, एवढ्या तर मी रीड करत नाही सध्या, काही खूप सारे पेजेस पण आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, डिसेबलचं सर्टिफिकेट पण इथं दिलेलं आहे. सो प्रिंट मारून तुम्हाला ते फिलअप करा, व्यवस्थित भरा. आणि जर काय अडचण झाली तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच गाईड करू. ठीक आहे, तरी पण एकदा फॉर्म भरायच्या आधी पूर्ण एकदा व्यवस्थित हे नोटिफिकेशन रीड करायचं, समजून घ्यायचं. ज्याला थोडंसं इंग्लिश माहिती त्याला थोडंसं सोपं जाईल, ज्याला माहीत नाही त्यांनी थोडंसं मित्रांची हेल्प घेऊन थोडं व्यवस्थित बघायचं. फक्त फॉर्म चुकीचा भरू नका, चांगल्या पोस्ट येतात. फक्त कंडिशन एवढीच याच्यामध्ये की तुमच्यासोबत तुम्हाला ते सर्टिफिकेटचे कोर्स हवे आहेत, तेच मुलं इथं अप्लाय करू शकतात. हे का नाही, कोणीही अप्लाय करू शकत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू.